यावर्षी अश्विन शुक्ल तृतीया या तिथीची वृद्धी झाल्याने नवरात्र 10 दिवसात आलं. म्हणजे काय तर तृतीया ही तिथी डबल आलेली आहे, त्यामुळं नवरात्र आपलं 10 दिवस झालेलं आहे. दिनांक 26 सप्टेंबर शुक्रवारी रोजी ललिता पंचमी असून दिनांक 29 सप्टेंबर सोमवारी महालक्ष्मीचं पूजन म्हणजे घागरी फुंकणे आहे. तर दिनांक 30 रोजी महालक्ष्मीचा उपवास असून दिनांक 1 ऑक्टोबर रोजी आपल्याला नवमीचा उपवास आहे. आता वयोमानामुळे आपल्याला किंवा आरोग्यविषयक अडचणीमुळे ज्यांना नवरात्रीचे 9 दिवस उपवास करणं शक्य नाही आहे, त्यांनी उठता बसता नवरात्र करावं. म्हणजे काय तर पहिल्या दिवशी उपवास करावा आणि शेवटच्या दिवशी उपवास करावा. मात्र तेही शक्य नसल्यास किमान अष्टमीच्या दिवशी फक्त उपवास केला तरीसुद्धा चालेल. अशौचमुळे किंवा इतर काही अडचणींमुळे ज्यांना 22 सप्टेंबर रोजी घटस्थापना करणं शक्य नाही आहे, तर त्यांनी काय करावं, अशौच निवृत्तीनंतर 24 तारखेला 26, 28 आणि 30 यापैकी कोणत्याही दिवशी घटस्थापना करावी. आता महालक्ष्मीचं पूजन म्हणजे घागरी फुकणे ह्या दिवशी मध्यरात्री अष्टमी तिथीवर देवीचं पूजन करायची प्रथा आहे. अशी अष्टमी 30 सप्टेंबर मंगळवारी रोजी मध्यरात्री आपल्याला मिळते. त्यामुळे या दिवशी महालक्ष्मीचं पूजन दिलेलं आहे आपल्याकडे. विजयादशमी म्हणजे दसरा, तर याचं सीमोल्लंघन हे 2 ऑक्टोबर रोजी असून 3.5 मुहूर्तांपैकी एक असलेला दसरा हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. आता या दिवशी विजय मुहूर्तावर अनेक लोक आपल्या नवीन उपक्रमांचा आरंभ करतात, काही नवीन खरेदी करतात. तर हा विजयी मुहूर्त महाराष्ट्रामध्ये दुपारी 2:27 ते दुपारी 3:15 आहे. तुम्हाला जर दसऱ्याच्या मुहूर्तावर काही करायचं असेल किंवा काही घ्यायचं असेल तर हा मुहूर्त तुम्ही नक्की लक्षात ठेवा आणि या मुहूर्तावरच करा. धन्यवाद.